नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा पापडच्या रेसिपीच्या व्लॉगमध्ये। तर चला, आज बनवायचे आहे तांदळाचे पापड। तांदळाचे पापड लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, मी पूर्ण रेसिपी दाखवलेली आहे। तर चला, मी तांदूळ घेतलेला आहे। आता तांदळाला छानपैकी धुवून घेते, म्हणजे 1.5 किलो तांदूळ घेतलेला आहे मी। आता मी 5 ते 6 पाण्यामध्ये छानपैकी तांदूळ असे धुवत आहे, पाणी नळ खोलून स्वच्छ धुवून घेते तांदळाला। आणि कधी एक दिवस पूर्ण सुकवायला ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी पिसून आणायचं आहे गिरणीला नेऊन। तर पूर्ण माझं धुवून झालेलं आहे भात। तर आता तांदळाला मी सुकट टाकते, म्हणजे घरातच, कुठं उन्हात टाकलेलं नाही। आणि असं खुलं मोकळ्या ह्याच्यामध्ये, म्हणजे कपड्यावर बेडशीटवर टाकून द्यायचं आहे आणि एक दिवस पूर्ण सुकवा आणि गिरणीला पिसून आणायचं। चला, सुकून झालेला आहे माझा तांदूळ एक दिवस, अच्छे से भरना इसको। तर चला, मी सांगते कसं घेतलंय। हे का, हेनच मी पिठा, हे ग्लास में पिलो और एक ग्लास चाहिए मुझे, इसमें और डाल, यहाँ तक भरना है, क्योंकि इसी नाप से मैंने ये लिया है। तर चला, मी काय घेते आता, रुको, हे भरते बघा एवढा पाणी, अजून एक, हा बस थांब। आणि हे बघा 2 ग्लास, हे मी 2 ग्लास पीठ घेतलेलं आहे आपलं तांदळाचं, 2 ग्लास घेतलेलं आहे। हा राजा आले, पिलू चुप। तर एक मिरचीचा, लाल मिरची पावडरचा मी घेतलेला आहे पिसून, आणि एवढं जिरा आहे, ही मीठ आहे 1 चम्मच, आणि 1.5 चम्मच आपली ही तीळ आहे, आणि एवढा खायचा सोडा घेतलाय बस, आणि एवढं पीठ 2 ह्याचं। तर पिलू इधर, तर 1 ग्लास मापून 2 ग्लास आपले पीठ आहे, तर 2 ग्लास पाणी टाकणार आहे। तर इधर आ जा ना, इसमें पाणी डाल दे। और एक पाण्याला अशी उकळी येत आहे आपल्या। तर आता आपल्याला पापड बनवायचा आहे। सगळं पाण्याला बघा किती उकळी यायला लागली। हे मी इंडक्शनवर बनवलेलं आहे का नाही, त्याच्यातून काढून मी आता गॅसवर बनवणार आहे, आणि तुम्हाला मी सगळं ऑलरेडी दाखवलेलं आहे। हे बघून घ्या जवळून, बघू शकता आपली उकळी आलेली आहे छानपैकी। आता ह्याच्यात ऍड करू आपण जेवढे आहेत ना, हे सगळे मसाले एकदम ऍड करून टाकू। तर ह्याला पण चांगली छानशी उकळी काढून घेऊ आपण। तर उकळी बघू शकता तुम्ही, आता टाकू पण ऍड करू। जे आहे गॅस कमी करते, पिलू चुप आवाज आने दे। तर हे बघू शकता गॅस कमी केलेला आहे मी। तुम्हाला आपल्याला प्लेन बनवायचं असेल तरी चालेल। हम खास के मर चुके हैं दोस्तों, कारण तिखट टाकलंय ना, टाकून घेतलंय। हे फिरवू आपण अच्छे से। गैस मिक्सर भी रखो, ये रखो बेटा, कुकर निकालो ऊपर से। हाँ, कुकर ऊपर बड़ा वाला, 5 लीटर वाला, ये वाला ना। देखो कितना बड़ा है, चांगलं फिरवून असं घ्यायचंय। गाठ काय होत नाही, गाठी बिठी काय बनत नाही, ठीक आहे। हे बघू शकता तुम्ही छानपैकी ना, मी हे करून घेतलंय आपल्याला। आणि हे जाऊ आता 5 मिनिटं आपण प्लेट झाकून ठेवू, हे सगळं हे करून। तर चला, हे झाकून ठेवू आपण 5 मिनिटं। तर हे बघा खोले आपण ह्याला, आता हे बघा 5 मिनिटं झाले खुललेत। मी आता ढक्कन ह्याला न्यायचं थंड करण्यासाठी फॅनच्या खाली थोडं पोचले ह्याच्यामध्ये। हा, हे चपाती नाही आहे, तर लागलेले थोडं का नाही आपल्याला हे काढून घ्यायचंय पीठ, आणि आपल्याला शिट्टीला लावायचंय कुकरला। और नहीं, ये खाना नहीं है, खाना ये पकने के बाद टीका हो गया अभी, ठीक है। हाँ, टीका है गाई बघा, गरम है। माझ्या गोल गोल, किसरे असं गोल गोल घालायचं नसतं। ते लागलंय ना, स्टीलचा पतीला आहे म्हणून लागतं। जर अल्युमिनियम मोठ्या पतीला, म्हणजे आपल्या इकडं कुठं अल्युमिनियम, माझ्यापाशी मोठा पतीला नाही अल्युमिनियमचा, स्टीलचाच आहे। तर आपण बघू, हे बघा आता चांगलं मी ह्याला मळून घेते। हाँ, रख दो उसको, ये कुकर में। और थोड़ा सा आधा ग्लास पानी डालो कुकर में। हाँ, आधा ग्लास पे कम, गरम लय आहे। तर ह्याला चांगल्यापैकी चोळून घेते आता, मळून घेते। हा, काय दोन्ही हाताने का नाही, दोन्ही हाताने, गाईचं एक असतं ना, म्हणून भीती वाटते कुठले बी करायला।
हाँ मस्त हो गया है देखा भी पानी टाकलंय आणि पाणी स्टँड ठेवलंय दूर जाओ टीका लग जाएगा गाड़ी को हो गई ही पीठ नाही चपाती दीदू ऑइल आहे देखो थोडंसं टाकलेलं तर चांगलं मी असं मस्त पैकी मळून घेतले दोन्ही डबा लेके आ जाओ बेटा दोनों वाले जैसा नो जाओ लड़की काम कर रही है वो लेके ना मिक्सर के अंदर वाले केक बनाने वाले बर्तन लेके आओ दोनों अभी साफ किया ना वो तर आता भरून ठेवते ते बघा छान पैकी मळून घेतलेलं आहे गरम आहे मी तरी पण मस्त वाटतं कोणता आहे कसं पण बनवायला तर एकच डब्यात बसलं बरं का आपलं ही आणि एकच डब्यात बसलं बघू आता याला सेफ्टीला आपण ठेवू ह्याच्यावर उकळ काय येईल एक कर ढकल पानी पिया तूने पानी पिया नहीं पिया ना पानी इधर हां हे असं आता मी 3-4 शिट्ट्या काढते ही तिसरी शिट्टी आहे म्हणजे 3-4 शिट्ट्या अजून काढू आपण आहे तर अजून एक काढू 8 शिट्ट्या करून बंद करू बंद करते गॅस तर चला शिट्ट्या निघल्या सगळ्या काढून घेऊ आपण वाव पिलू किस्से निकालू तर वापलंय आपलं पीठ तर चला मी अशी काढले आता डबा आणि डबा असा आहे तर आता आपण उकडलेला असं काढून घेतलेला आहे सोनू तुला काय दे तुझे कुछ नाही आता आहे ह्या पोराला काय येत नाही व्हिडिओ पण बनवा येत नाही काय येत नाही आता मी काढून घेतलं याला चोळते ऑइल तसं मी टाकलेलं जेव्हा बनवताना सांगितलेलंच तुम्हाला आता छानपैकी अजून आपण त्याला काय नाही गरम आहे लई पण मस्त असं मी बघा किती गरम आहे थोडं असं तेल लावायचं आणि मी करते मला मावशीने पण मी आपल्या सविता मावशीकडून शिकते बरं का त्यांना पण फोन लावते मी की कसं बनवायचं आता कारण मी असं बनवलं नव्हतं उकडवायचं मला दुसरं मी बिना उकडवायचंच बनवलंय म्हणजे शिट्टी लावायची पिठाचं तर बनवायची की शिट्टी लावायची छानपैकी मी मळून घेतलंय आणि हा डब्यातच आता घालून ठेवते म्हणजे वाप ह्याला चांगलं राहील प्लेटला आणून झाकून देते आणि गोळे बघू आपण एवढं बघू आपल्या पेड्याला गोळ घेतो ना आपण पेढे असते तेवढे मी गोळ बनवते रोट बनाव बेटा अभी तुम मैं गोला दिखा दो 5 लेके दिखा देने रहने दे रख उसमें प्लास्टिक लेते हैं प्लास्टिक घेऊन छोटा आहे झूम केलंय मुलानं म्हणून असं दिसतंय बरं का मुलानं मुला नाही तो काय मुली आहेस का तर चला मी अशी गोळे 10-15 बनवून घेते बिना तेलचं मी ठेवणार आहे ह्या गोळ्याला आणि ही प्लास्टिकची पन्नी अशी ठेवणार आहे आणि ह्याच्यावर ठेवणार आहे आता मी ही प्लेट बघू प्लेट ना होते का हां होते पण आपण लाटण्यानंच करू ठीक आहे ए बाबा ले दो हां तेव्हा दो अशी बनवायला लागली मी ठीक आहे हां किती मस्त बनायला लागले बघा तरी बघू शकता मी अशी करणार आहे प्लेट ठीक थी क्यों ऐसे टाइम लग रहा टाइम नहीं प्लेट नहीं दबेगी ना बेटा आटा टाइट है ना तर हे बघू शकता हे 2 ओ नो वो दिखाऊं हाँ दिखा ना बाहर ले जाके सुखा के ला प्लेट तूने ये नहीं की मैं चालू ही रख रहा हूँ मैं रख के ये नहीं रखनी चाहिए अभी नहीं ज्यादा लेके जाना तर बघा चाललेलं आहे बरं का वाव पिलो ज्यादा नहीं करना है हवा हाँ नहीं पेपर तो लिया ही नहीं नीचे कौन सा हाँ बज रहा है ना यार गडबडीत काय करणार आहे हे बघा एक सारखे बनायला लागले वाव तू जाके सुका के आजा तर बघा फटाफट लय व्हायला लागलेत मला तर इतकी आवड यायला लागली का नाही पिलू मला गोळे बनवून द्यायला लागले तुम्हाला ती पण दाखवते
तर सोनू सुकवतोय. तर आता मुलं आहेत तोपर्यंत बनवून घ्यायचं. वाव कुठं ना पण ये कुठंच काय हालं ना आणि कुठं ना. आणि ही बघा अशी गोळी ठेवायला लागली. फक्त प्लेटला ऑइल लावा ना काय नाही. ही अशी करते आणि ही असं किशोर्या बघा काय करतोय. चपाती चपाती करत फिरायला लागलाय. दुसरा गोळा घेतला मी असं ठेवलं. हे बघा हे असं केलं नुसतं बघा मस्त पैकी बनायला लागलेत. ये बघू शकता. पिलू बड़ा कर रही है तू बोला. हाँ उसमें से थोड़ा हटा लेना. बड़ा छोटा अच्छा नहीं लगेगा एक जैसा. तर मी अशी आयडिया काढली बरं का. थोडंसं प्लेट दाबते आणि पडदेशीर अशी बनवून घेते. हे बघा एकसारखं बनायला लागले. मस्त वाटायला लागले मला. लय वाटायला लागले. सोनू ती गाई पण ये. सोनू बघा फटाफट करतोय. पिलू पण फटाफट करते. हे बघा किती गोल मस्त. थोडं प्लेट दाबली की झालं. हाँ ऐसे है मेरे बच्चे बहुत हुशार है. हे बघा सगळे एकसारखं व्हायला लागलेत. लय जा बेटा किती लवकर लवकर झालं. म्हणजे मी दुसरं पण आहे ना आता ह्याच्यापेक्षा जास्त आहे ते पण करून घेते हे आताच. कारण आता एक साथच बर्तन आपले साफ होऊन जातील ना त्यासाठी. बाबा एक लाईन से सुकाना है ओके. हां कसे वाटते नक्की काय मी हाताला तर ते नक्की सांगा ठीक आहे. आणि नक्कीच पापड बनवा. मी पुरी रेसिपी दाखवली तुम्हाला. तरी बघा खूप सुंदर बनायला दिले जा. हे बघा पापड एवढं मस्त वाटायला लागले ना. खूप पिलू बोला बघा पिलू कशी बनवून आजा राजा आजा आजा माझा राजा. हे बघा किशाचा माझा. हे बघा मी गोळा घेते असं एक बार पुश करते आणि ही एवढी बनून जाते. मग आणि गायला घेते आणि असं करते. हसरी आहे पता आहे गाय हसरी. उठच्या बेटा ताजू देखील मला अडचण होती. ही घेतलं मी गोळा ह्याच्यावर ठेवला बिना ऑइलचा दाबला आणि हाँ छोटे छोटे. अरे यार बड़ा सा प्यार से बुला ले उसको. ये बात तिला वाटतंय आपण ही पण टाकली ना ह्याच्यात थोडीशी. मी तिला दिलं की नहीं नहीं वो नहीं लेके आएगी. वो देगी तो उसके हाथ में ये हो जाएगा. तर बघितलं लय मजा यायला लागली. मला माहित आहे पिलू मम्मी सगळी बना देते हैं. तर ह्याच्यापेक्षा जास्त आता आपल्याला बनवायचं आहे. तर आज मी त्याच भांड्यात म्हणजे घाण कशाला करायचं परत परत सारखं सारखं. म्हणून पिलू कुछ बात कर ना. म्हणून तर तवाच करणार आहे. पिलूला बनवायला छान वाटते. सोनू को लेना अच्छा लग रहा है. प्लेट दिखा दो. चल लेके चलो लेके चलो. ऐसा पकड़ो पकड़ो. नहीं 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 उसको बैठने दो. बैठ गई वो. ये ले जा. तो क्या है ना हाँ छोटे से सुखा रहा है ना भाई. तेरे भरोसे बैठ गई हूँ अंदर. तू काय खिचडी पकून येऊ पुन्हा दिख रहा है. खरंच की त्या मिक्सरला लावलं ना शिट्ट्या तर काय त्या पिठाचा जीव होतोय. काय गरजच नाही आपल्याला की मस्त लय गोळ मस्त कामाला येते. बापरे कसलं बनायला लागलंय. खरंच की लय मस्त वाटायला लागलंय. 2 पेपर घेतले मी असं केलं एकदम गोल गोल शेप में आ रहा है. हाँ और जब मम्मा इन पापड़ को फ्राई करेगी तो आप सभी को जरूर दिखाएंगे. आणि हा फॅन लावलाय ना आता बाहेर जाऊन ते दुसरं आपण बनवलं ते आताच टाकायचं. कारण का आता ऊन थोडं येईल त्याच्यात. आता बाहेर नाही टाकायचं. दुसरं गिर जागा राजा तू. ठीक आहे मी बनवून तुम्हाला दाखवते. ठीक आहे सगळं बनल्यावर सांगते. आता तर माहीत झालेलंच आहे. पूर्ण रेसिपी टाकलेली आहे. हां तर चला माझे पापड बनवून एवढे रेडी आहेत. मी फॅन खाली आतल्या साईडला टाकले घरात. तरी बघू शकता तुम्ही माझे खूप पापड बनलेले आहेत. तर हे बघा हे असे पण ते सर्व पापड झाले आपले बनवून. जेवढं माझं पीठ होतं ते पण बनवून घेतलं. तर नक्की सांगा कमेंटमध्ये. ठीक आहे. हां आपण तळून पण बघू खाऊन.
तर असे बनवलेत पापड. असे 2-3 वर्ष आता खराब पण होणार नाही असे पापड आहेत. फायनली आपले पापड बनवून रेडी झालेले आहेत. असे पापड बनलेले आहेत. आवाज ऐकू शकता तुम्ही. किशोरा थांबा मला सांगू दे. तर असे पापड झालेले आहेत. 2-3 वर्ष आरामशीर, 2 वर्ष तरी आरामशीर म्हणजे टिकाऊदार 2-3 वर्ष टिकणारे असे पापड बनवलेले आहेत. कडक उन्हात मी सुकवून घेतलेले आहेत. फक्त आता आपल्याला तळून खायचं आहे. तर या खायला तुम्ही पण. आणि तुटली तर बिलकुल नाहीत पापड, आपले चांगले सुकवून घेतलेले आहेत. आता फक्त डब्यात भरायचं आणि खायचं. तर आपली म्हणजे पापडची रेसिपी म्हणजे पुरी मी टाकलेली आहे व्हिडिओ बनवून. तर रेसिपी कशी वाटली पापडची आणि तुम्ही पण बनवून घरात बनवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा आणि बनवा. खूप छान पापड बनलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास पापडचे माझे या कुठलेही लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आपल्या व्हिडिओला. तर तुमचे विचार पण कमेंट बॉक्समध्ये मांडा. तर चला आता पापड सुकलेत. आता तळून बघूया कसे होतात, तुम्हाला दाखवते. तर किचनमध्ये चला. तर मी ऑइल घेतलेलं आहे कढईमध्ये आणि गरम केलं आहे. त्यात मी थोडासा पापडचा तुकडा टाकून बघितलं. हो, आपली पापड तळण्याजोगी आता ऑइल गरम झाला. एक पापड फर्स्ट मी सोडलेला आहे. तर पापड बघा किती सुंदर कुरकुरीत, किती म्हणजे माझ्या मनाला तरी खूप ही वाटायला लागले. किती सुंदर पापड बनलेला आहे बघा. आणि ही रेसिपी नक्की शेअर करा तुम्ही. तर पलटून घेते मी थोडीशी पापड, तुम्हाला दाखवते. दुसरी पण पापड तळायला टाकते. तर ही पण पापड बघून घ्या आणि नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं का पापड कशी बनली माझी. आणि तुम्ही पण बनवा ह्याच पद्धतीने. तर बनली बघा. दुसरी पण पापड तळून घेतलेली आहे आणि दोन्ही पण पापड आता काढ. तर एवढे सर्व पापड मी तळून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या बनवून झालेले पापड शेजारी ठेवले थोडे प्लेटमध्ये घेऊन, बाकीचे तर आहे तिकडे. तर पापड कशी बनलेली बघा, कुरकुरीत. आणि हे बघू शकता तुम्ही किती सुंदर बनलेले आहे ना. तर खायला या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्कीच करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे राय सांगा. आणि ही रेसिपी मी खूप मनाने बनवलेली आहे तुमच्या सर्वांसाठी. तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या. धन्यवाद.